तुमच्या जमिनीच्या 7-12वर कधी सरकार शर्त किंवा नवीन अविभाज्य शर्त असा शेरा पाहिलाय का? आणि यामुळे जमीन विकायला, कर्ज काढायला किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करायला अडचण आली आहे का? तर आज आपण हेच सगळं समजून घेणार आहोत. आजच्या भागात आपण बघणार आहोत की सीलिंग जमिनीचा शर्तभंग नियमानुकूल कसा करायचा, कुळाची जमीन वर्ग 1 मध्ये कशी आणायची, त्याची सोपी पद्धत आणि आदिवासी जमिनीच्या व्यवहारांबाबतचे अत्यंत महत्त्वाचे नियम. आणि हो, अशीच किचकट पण महत्त्वाची माहिती तुम्हाला एकदम सोप्या भाषेत हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आम्ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत. नमस्कार, महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे. परवाच मला जळगावच्या रमेश काकांचा फोन आला होता. त्यांच्या आजोबांना सरकारने सीलिंग कायद्याखाली जमीन दिली होती, पण आता नातवाच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी पैशांची गरज लागली तर त्यांना ती जमीन विकताच येईना. 7-12वर प्रतिबंधित सत्ता प्रकार असा शेरा. बिचारे खूप निराश झाले होते. मग त्यांनी आपला महसूलशाही चॅनल पाहिला, माहिती घेतली आणि आता त्यांच्या जमिनीचा व्यवहार नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुमच्यासोबत असं होऊ नये म्हणून महसूल आणि कायद्यांबाबत विश्वसनीय माहितीसाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. तर मग सुरुवातच सीलिंग जमिनींपासून करूया. अनेकांना वाटप झालेल्या या जमिनी आहेत. समजा एखाद्याने नकळतपणे किंवा गरजेपोटी सीलिंग कायद्याच्या शर्ती मोडल्या, म्हणजे जमीन विकली किंवा हस्तांतरित केली, तर आता त्याला काही मार्ग आहे का? सरकार ती जमीन काढून घेणार का? माझ्या अनुभवातून सांगतो, आता घाबरण्याचं अजिबात कारण नाही. महाराष्ट्र शेतजमीन कायद्यामध्ये 2018 साली एक अत्यंत महत्त्वाची सुधारणा झाली आणि त्यानुसार 15 डिसेंबर 2018 नंतर अशा उल्लंघनासाठी जिल्हाधिकारी कोणतीही नवीन कार्यवाही सुरू करणार नाहीत. थांबा, म्हणजे सरकार आता जमीन काढून घेणार नाही? अरे वा, हा तर खूप मोठा दिलासा आहे. आणि ज्यांच्यावर कारवाई आधीच सुरू झाली आहे त्यांचं काय? त्यांचंही हित जपलं आहे. जर कार्यवाही आधीच सुरू असेल तर ती सुद्धा रद्द होईल. पण याचा अर्थ असा नाही की तो व्यवहार कायदेशीर झाला. तो नियमानुकूल करून घ्यावा लागतो. अच्छा, म्हणजे त्याला रेग्युलराईज करावं लागतं. त्यासाठी काय प्रक्रिया आहे? खूप खर्च येतो का? हो, त्यासाठी जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या म्हणजे रेडी रेकनर दराच्या 50% रक्कम शासनाला भरावी लागते. 50%? म्हणजे रेडी रेकनर किमतीच्या अर्धी रक्कम? बरोबर. ही रक्कम भरली की तो शर्तभंग नियमानुकूल होतो आणि जमीन निर्बंध मुक्त होते. हे लक्षात ठेवलं तर मोठा फायदा होईल. हे तर झालं सीलिंग जमिनीबद्दल. पण आपल्या एका व्हिडिओवर नांदेडचे सुहास पाटील विचारत आहेत. ते म्हणतात, माझ्या आजोबांना कुळ कायद्यानुसार जमीन मिळाली आहे, पण 7-12वर नवीन शर्त असा शेरा आहे. मला ही जमीन विकायची आहे, तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागेल का? आणि हा शेरा कायमचा कसा काढायचा? सुहास भाऊ, खूप चांगला प्रश्न विचारलात. कारण कुळ कायद्याखाली मिळालेल्या जमिनींची संख्या प्रचंड आहे. इथेही शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. मुंबई कुळ वहिवाट कायद्यात 2014 साली एक सुधारणा झाली. त्यानुसार जर कुळ म्हणून जमीन मिळाल्याच्या तारखेपासून 10 वर्ष पूर्ण झाली असतील तर विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अजिबात गरज नाही. काय सांगताय? म्हणजे 10 वर्षानंतर शेतकरी खऱ्या अर्थाने मोकळा होतो? अगदी. तो त्या जमिनीचा पूर्ण मालक होतो. तुमच्या 7-12वर असा काही शेरा आहे का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, सुहास भाऊंनी विचारल्याप्रमाणे तो शेरा काढून जमीन वर्ग 1 मध्ये आणता येते. वा, ही तर खूपच भारी माहिती आहे. म्हणजे जमिनीवरील सर्व निर्बंध कायमचे संपतात. हो, आणि क्विक फॅक्ट, ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर जमिनीची किंमतही वाढते. एक मोठा गैरसमज आहे की प्रतिबंधित सत्ता प्रकार किंवा वर्ग 2 ची जमीन कधीच विकता येत नाही. हे खरं आहे का? अजिबात नाही. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. जसं आपण आत्ता पाहिलं, योग्य प्रक्रिया पूर्ण करून आणि शासनाचा नजराणा भरून या जमिनी विकता येतात, हस्तांतरित करता येतात आणि वर्ग 1 मध्ये रूपांतरितही करता येतात. फक्त कायद्याच्या चौकटीत राहून प्रक्रिया करावी लागते. ठीक आहे. आता पुन्हा सीलिंग जमिनीकडे येऊया. समजा मला मिळालेली सीलिंग जमीन विकायची आहे, तर जिल्हाधिकारी कोणत्या कारणांसाठी परवानगी देऊ शकतात? म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्याला शेतीसाठी विकता येते का? नाही. महाराष्ट्र शेतजमीन नियम 1975 नुसार सीलिंग जमीन दुसऱ्याला शेती करण्यासाठी विकायला जिल्हाधिकारी परवानगी देत नाहीत. पण काही विशेष कारणं आहेत, जसं की औद्योगिक प्रकल्पासाठी. अच्छा, म्हणजे एखादा कारखाना वगैरे येणार असेल तर?
बरोबर. किंवा खऱ्या-खुऱ्या अकृषिक प्रयोजनासाठी, म्हणजे घर बांधायचं असेल, शैक्षणिक किंवा धर्मादाय संस्थेसाठी, किंवा जमीनधारकाचे वय 65 पेक्षा जास्त असेल किंवा तो आजारपणामुळे शेती करू शकत नसेल. म्हणजे वय किंवा आजारपण ही कारणं ग्राह्य धरली जातात. हो. आणि एक क्विक फॅक्ट, औद्योगिक किंवा अकृषिक वापरासाठी परवानगी घेताना चालू बाजारभाव आणि मूळ वाटप किंमत यातील फरकाच्या 75% रक्कम अनार्जित उत्पन्न म्हणून शासनाला भरावी लागते. 75% म्हणजे सरकारने स्वस्तात दिलेल्या जमिनीच्या वाढलेल्या किमतीतला मोठा वाटा सरकारला परत द्यावा लागतो. अगदी बरोबर. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, मगाशी तुम्ही म्हणालात की कुळाची जमीन वर्ग 1 करता येते, तर त्याची सोपी प्रक्रिया काय आहे? कृपया स्टेप बाय स्टेप सांगा. नक्कीच. चला स्टेप बाय स्टेप बघूया. अट एकच, जमीन मिळून 10 वर्ष पूर्ण झालेली असावीत. पहिली पायरी, तहसील कार्यालयात एक लेखी अर्ज करा. दुसरी पायरी, अर्ज मिळाल्यानंतर 2 दिवसांत तहसील कार्यालय तुम्हाला जमिनीच्या महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा रकमेचे चलन देईल. फक्त महसूल आकारणीच्या 40 पट, सिलिंगसाठी 50% आणि इथे एवढं कमी? हो, कारण कसेल त्याची जमीन या तत्वानुसार कुळाला हक्क दिला होता. त्यामुळे त्याला पूर्ण मालकी देताना रक्कम नाममात्र ठेवली आहे. तिसरी पायरी, ही रक्कम चलनाद्वारे शासकीय कोषागारात जमा करा. चौथी पायरी, रक्कम भरल्याची पावती तहसीलमध्ये सादर करा. त्यानंतर तुमच्या 7/12वरील प्रतिबंधित सत्ता प्रकार हा शेरा कमी केला जाईल. आणि 5वी पायरी, आता तुमची जमीन धारणाधिकार वर्ग 1 मध्ये रूपांतरित झाली. वा, हे लक्षात ठेवलं तर मोठा फायदा होईल. महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. आता एका संवेदनशील विषयाकडे वळूया. आदिवासी जमिनी यांच्या हस्तांतरणावर खूप कडक निर्बंध आहेत. समजा एखाद्या बिगर आदिवासी व्यक्तीने परवानगी शिवाय आदिवासी व्यक्तीकडून जमीन घेतली असेल तर काय होऊ शकतं? हो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 36 आणि 36 नुसार आदिवासी व्यक्तीची जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरित करता येत नाही. जर असा व्यवहार झाला असेल तर मूळ आदिवासी व्यक्ती किंवा त्यांचे वारस जमीन परत मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. आणि त्यासाठी काही मुदत आहे का? हो, 6 जुलै 2004 पासून 30 वर्षांच्या आत असा अर्ज करता येतो. म्हणजे 2024 ते 2034 पर्यंत ही मुदत आहे. आणि हा नियम फक्त शेतजमिनीलाच नाही तर बिनशेती परवानगी मिळालेल्या जमिनींनाही लागू आहे, जोपर्यंत त्यावर बांधकाम होऊन तिचं स्वरूप बदलत नाही. तुमच्या गावात अशी समस्या आहे का? कमेंटमध्ये गावाचं नाव नक्की लिहा. एक गंमत सांगू का? लोक म्हणतात की आदिवासी जमिनीवर केलेलं मृत्यूपत्र म्हणजे विल चालतं, कारण मृत्यूपत्र म्हणजे हस्तांतरण नाही. यात किती तथ्य आहे? हा एक कायदेशीर पण तितकाच धोकादायक गैरसमज आहे. सर्वोच्च न्यायालयाने विनोदचंद्र सक्रालाल कपाडिया प्रकरणात स्पष्ट निकाल दिला आहे की प्रतिबंधित सत्ता प्रकारच्या जमिनीबाबत केलेले मृत्यूपत्र अवैध ठरेल. जरी मृत्यूपत्र हे तांत्रिकदृष्ट्या हस्तांतरण नसलं तरी कायद्याचा उद्देश डावलला जातो. त्यामुळे सक्षम अधिकारी फेरफार नोंदवण्यास नकार देऊ शकतो. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. माझ्या आजोबांना इनाम जमीन होती, जी नवीन व अविभाज्य शर्तीवर आहे. ती मला वर्ग 1 मध्ये करता येईल का? त्यासाठी काय प्रक्रिया आहे? होय, नक्कीच करता येईल. महाराष्ट्र शासनाचा 9 जुलै 2002च्या परिपत्रकानुसार ही तरतूद आहे. अर्थात महार वतन जमिनी वगळून. प्रक्रिया अगदी तशीच आहे. संबंधित जमिनीच्या चालू बाजारभावाच्या 50% रक्कम शासनाला नजराणा म्हणून भरावी लागते. अच्छा, इथे 50%? हो, ही रक्कम भरल्यानंतर तलाठी 7/12वरील भोगवटादार वर्ग 2 ही अट कमी करून भोगवटादार वर्ग 1 अशी नोंद घेतात. आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी आता थेट तहसील कार्यालयात अर्ज करता येतो. जिल्हाधिकारी कार्यालयात जायची गरज नाही. आता एक आनंदाची बातमी सांगते. आपल्या चॅनलमुळे साताऱ्यातील एका प्रकल्पग्रस्त कुटुंबाला त्यांच्या जमिनीचा हक्क मिळाला. त्यांना वाटप झालेली जमीन 10 वर्षांनंतरही वर्ग 2चीच होती. एक किस्सा सांगतो, हे अगदी खरं आहे. पुनर्वसन अधिनियम 1999 नुसार पात्र प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमीन वाटप दिनांकापासून 10 वर्ष पूर्ण झाल्यावर वर्ग 1 मध्ये रूपांतरित करता येतात. आणि यासाठी फक्त प्रचलित रेडी रेकनर दराच्या 10% रक्कम शासनाला भरावी लागते. फक्त 10%? हो, कारण हा त्यांच्या पुनर्वसनाचा भाग आहे.
महसूलशाही चॅनलमुळे अनेक लोकांना या 4 जून 2019च्या शासन परिपत्रकाची माहिती मिळाली आणि त्यांनी त्यांच्या जमिनी वर्ग 1 करून घेतल्या. हाच आपल्या कामाचा उद्देश आहे. तर आज आपण सीलिंग, कुळ, आदिवासी, इनाम आणि प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींशी संबंधित अत्यंत महत्त्वाची माहिती घेतली. मुख्य मुद्दे म्हणजे अनेक प्रकारच्या वर्ग 2 जमिनी आता योग्य नजराणा भरून वर्ग 1 करता येतात. कुळाच्या जमिनीसाठी 10 वर्षांनंतर परवानगीची गरज नाही आणि आदिवासी जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरणाविरोधात 30 वर्षांपर्यंत अर्ज करता येतो. आणि लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना आणते, पण त्याची माहिती घेऊन आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्यातच खरी ताकद आहे. कायदा किचकट वाटला तरी तो समजून घेणं आपलं कर्तव्य आहे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. आता सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत सरकारी गायरान जमिनी आणि अतिक्रमण नियमितीकरण या अत्यंत वादग्रस्त पण महत्त्वाच्या विषयावर. अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि नकळतपणे तुम्हीही कोणाची तरी मदत कराल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.